इस्रायल तसा आहे तर खूप छोटासा देश, पण तो ज्या ठिकाणी आहे ती जागा पृथ्वीवरील बऱ्याच वादग्रस्त जागांपैकी एक जागा आहे आणि ते 1000 वर्षांपासून लढाई सुरू आहे. आणि आपण न्यूजमध्ये गाझा पट्टी, इस्रायल, वेस्ट बँक अशी विविध नावं ऐकतो. ती आहेत काय? तसेच सर्व जगाला मिळून यांच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढता येत नाहीये. तर तो प्रॉब्लेम काय आहे? आणि इस्रायल छोटासा देश असून तो आजूबाजूंनी सर्व मुस्लिम देशांनी वेढला गेलेला आहे, तरीही इस्रायलला हरवू शकत नाही. असं काय आहे इस्रायलमध्ये? हे आपण आज व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव विजय वाघ. The intense fighting now in its second day. Attack that is gunning down. आता तुम्ही स्क्रीनवर जे पाहताय तो देश आहे इस्रायल. आणि जे लाल कलरमध्ये 2 एरिया पाहताय ना, ते आहे एक गाझा स्ट्रिप, म्हणजेच त्याला मराठीमध्ये गाझा पट्टी म्हणतो, आणि एक आहे वेस्ट बँक. आणि सगळ्यात महत्वाचा एक मेन एरिया तुम्ही पाहताय तिथे, त्या एरियाचं नाव आहे जेरुसलेम. आता ही जी जागा आहे जेरुसलेम, ती तिन्ही धर्मांसाठी म्हणजे ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यूज या तिघांसाठी महत्वाची आहे. ती का महत्वाची आहे ते आपण नंतर पाहू, पण सुरुवातीला आपण 1000 वर्षापूर्वी जाऊ. आता 1000 वर्षापूर्वी इस्रायल ऍक्च्युली 2 भागांमध्ये विभागला होता. नॉर्थला जे किंगडम होतं त्याला म्हणायचंय किंगडम ऑफ इस्रायल, आणि साऊथला जे किंगडम होतं त्याचं नाव होतं किंगडम ऑफ जुडे. आता जे किंगडम ऑफ इस्रायल होतं त्याच्यामध्ये त्यावेळेला राजा होता किंग सोलोमन, आणि त्याने काय केलं, त्याने ज्यूजसाठी एक मंदिर बांधलं. त्या मंदिराचं नाव होतं टेम्पल माउंट. तिथे सर्व ज्यूज येऊन प्रेयर करायचे. आता त्यानंतर अजून 500 वर्षानंतर तिथे बेबीलोनियन्स म्हणजे आत्ताचं इराक त्यांचं आक्रमण होतं, आणि ते हे जे टेम्पल माउंट आहे ते तोडून टाकतात. त्याच्यानंतर पुन्हा पर्शियनचं आक्रमण होतं, आणि ते पुन्हा ते मंदिर नव्याने बांधतात. त्याला म्हणू आपण सेकंड टेम्पल. त्याच्यानंतर पुन्हा रोमन साम्राज्य त्यांच्यावर आक्रमण करतं आणि ते मंदिर पुन्हा नष्ट करून टाकतात. म्हणजेच आता जे रोमन साम्राज्य आहे त्या साम्राज्यामध्ये काही ज्यूजच तिकडे थांबतात आणि बाकीचे बरेचसे ज्यूज तिथून निघून जातात आणि इतरत्र सर्व जगामध्ये, जास्त करून युरोपमध्ये स्थलांतर करतात. जे काही ज्यूज राहतात तिथेच इस्रायलमध्ये, पॅलेस्टाईनमध्ये, त्यांच्यापैकी एक फॅमिलीमध्ये एका बाळाचा जन्म होतो. त्याचं नाव म्हणजे येशू ख्रिस्त, म्हणजेच जीसस क्राइस्ट. आता तो मुलगा मोठा होतो. तो जन्माला आलाय ज्यूज घराण्यात, हे लक्षात ठेवा, पण तो शिकवणी देतो वेगळ्याच धर्माची, आणि त्या धर्माचं नाव म्हणजे ख्रिश्चॅनिटी. म्हणजे येशू ख्रिस्त ख्रिश्चॅनिटी धर्माचा उगम करतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यूज घराण्यात जन्माला आलेला मुलगा तो ख्रिश्चॅनिटी म्हणजे वेगळाच धर्म पसरवतो. आता हे तर ऑब्व्हियस आहे की ज्यूज लोक त्यामुळे नाराज होतात. ते एवढे नाराज होतात की या मुलाला म्हणजे जीसस ख्राइस्टला क्रॉसवर म्हणजे सुराळ चढवतात आणि मारून टाकतात. त्यामुळे काय होतं, तिथे आणि आजूबाजूला पूर्ण युरोपमध्ये त्यांच्याविषयी नेगेटिव्हिटी पसरते. आता या घटनेनंतर अजून 300 वर्षानंतर म्हणजे इसवी सन 300 मध्ये एक रोमन घराण्याचा राजा ज्याचं नाव कॉन्स्टंटाईन, तो राजपदावर येतो आणि तो ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. तो जगातला पहिला असा राजा होता जो ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. आता ऑब्व्हियसली ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे आजूबाजूचे जे ज्यूज होते त्याच्यावर तर बरेचसे अत्याचार, अन्याय होऊ लागतात, आणि पुन्हा ते ज्यूज आपली घरं सोडून इतरत्र सर्व युरोपमध्ये स्थलांतरित करतात. त्यानंतर अजून 300 वर्षानंतर म्हणजेच इसवी सन 600 ते 650 वर्षामध्ये तिथे अरबांचं आक्रमण होतं आणि रोमन साम्राज्याचा पाडाव होतो. आता अरब जिंकून घेतात तो प्रदेश, आणि अरब जेरुसलेममध्ये एक मस्जिद बांधतात. त्या मस्जिदचं नाव अल अक्सा, आणि अजून एक ठिकाण ते बांधतात त्याचं नाव डोम ऑफ द रॉक. आता तसं बघायला गेलं तर मुस्लिमांसाठी मक्का मदिना नंतर हे जे अल अक्सा मस्जिद आहे हे तिसरं महत्वाचं ठिकाण आहे. आता अक्सा मस्जिद, डोम ऑफ द रॉक आणि हे टेम्पल माउंट हे सगळे एकाच एरियामध्ये असतात. या तिघांना मिळून जो एरिया तयार होतो त्याला ज्यूज म्हणतात टेम्पल माउंट, आणि अरब म्हणतात हरम अल शरीफ. आणि हे हरम अल शरीफ मुस्लिमांसाठी अतिशय महत्वाचं ठिकाण होतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या दरम्यान इस्रायलच्या भागामध्ये म्हणजे आता जिथे इस्रायल आहे त्या भागामध्ये बरेचसे कमी ज्यूज उरले होते. डायरेक्ट आता आपण जाऊ 1896 या वर्षामध्ये. त्यावेळेला एक व्यक्ती होता, त्याचं नाव थिओडर हर्झल. त्याने एक मुवमेंट सुरू केली, एक चळवळ सुरू केली. त्याचं नाव त्याने दिलं झायोनिझम. झायोनिझमचा अर्थ जगामध्ये जिथे पण ज्यूज आहेत त्यांनी एकत्र यावं आणि त्यांनी स्वतःच्या देशात पुन्हा यावं, म्हणजेच इस्रायलमध्ये पुन्हा यावं. आणि त्या चळवळीला बराचसा स्कोप मिळत गेला. त्या चळवळीला म्हणतात झायोनिझम.
आता आपण जाऊया डायरेक्ट वर्ल्ड वॉर 1 मध्ये. वर्ल्ड वॉर 1 कधी सुरू झालं? 1914 आणि ते 1918 संपलं. आता वर्ल्ड वॉर 1 मध्ये एका बाजूला ब्रिटन होतं आणि एका बाजूला जर्मनी होती. तर ब्रिटनला वाटत होतं हे जे ज्यूज आहेत ते आमच्या बाजूने लढले पाहिजेत आणि ऑब्व्हियसली जर्मनीच्या बाजूने ऑट्टोमन एम्पायर गेलं. झालं काय, ब्रिटिशांनी ज्यूज लोकांना एक वचन दिलं आणि त्या वचनाचं नाव ऍक्च्युली आहे बॅलफॉर डिक्लेरेशन. त्याच्यामध्ये असं सांगितलं की आम्ही जर युद्ध जिंकलो तर तुम्हाला तुमचा प्रदेश म्हणजे जो इस्रायल आहे तो पुन्हा मिळवून देऊ. आता तुम्हाला माहितच आहे जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर जिंकलं गेलं तेव्हा निकाल ब्रिटनच्या बाजूनेच लागला आणि ब्रिटिशांनी सांगितल्याप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये बऱ्याच ठिकाणाहून वेगवेगळ्या जगातल्या ठिकाणाहून ज्यूज लोक हे येऊ लागली. आता त्यांचं परत पॅलेस्टाईनमध्ये येण्यामागे बरीचशी कारणं होती. त्याच्यापैकी एक कारण म्हणजे हिटलरचा उगम होत होता जवळपास 1930s मध्ये. मग हिटलरने बऱ्याचशा ज्यूजवर अन्याय केले, अत्याचार केले, आपल्याला ते माहीतच आहे. जवळपास 60 लाख ज्यूज त्यातून मेले. मग आता त्यांना पॅलेस्टाईनमध्ये येण्यापासून पर्यायच नव्हता. आता 1939 उजाडलं आणि वर्ल्ड वॉर 2 आलं. आता वर्ल्ड वॉर 2 मध्ये ऑब्व्हियसली जर्मनीच्या विरोधात म्हणजे हिटलरच्या विरोधातच ज्यूज उतरणार होते आणि ते उतरले ब्रिटनच्या बाजूने. 1945ला जेव्हा वर्ल्ड वॉर संपलं तेव्हा ब्रिटन आणि त्यांचे जे फोर्सेस आहेत ते सगळे जिंकले. आता तर ज्यूजचा जो होल्ड आहे पॅलेस्टाईनवर तो तर वाढलाच होता, कारण दुसरं वर्ल्ड वॉर पण हे लोक जिंकले होते. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जो तुम्ही एरिया पाहताय त्याच्यामध्ये पॅलेस्टाईन तर आहेच आणि त्या पॅलेस्टाईनमध्ये बऱ्याचशा ज्यूज लोकांनी जमिनी विकत घेतल्या होत्या. 1947ला हा मुद्दा युनायटेड नेशन्समध्ये गेला की ऍक्च्युअलमध्ये इस्रायल केवढा पार्ट असणार आणि पॅलेस्टाईन केवढा पार्ट असणार. तर त्यांनी एक मॅप प्रदर्शित केला की ज्याच्यामध्ये इस्रायल हा एक वेगळा देश बनवला आणि पॅलेस्टाईनमध्ये आता जे तुम्ही वेस्ट बँक पाहताय आणि गाझापट्टी पाहताय तो दिला गेला. त्यावेळेला इस्रायलला खूप कमी एरिया मिळाला होता आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर ब्रिटन तिथून निघून गेली. ज्या दिवशी ब्रिटन निघून गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी इतर जे अरब देश आहेत आजूबाजूचे त्यांनी आक्रमण केलं इस्रायलवर. आता इस्रायलमध्ये काय माहिती कसली शक्ती आहे. इस्रायल नेहमी आपल्या अस्तित्वासाठी लढत आलेली आहे. इस्रायलने हे आक्रमण परतवून लावलं, इस्रायलचा विजय झाला. इनफॅक्ट युनायटेड नेशन्सने त्यांना जेवढा एरिया दिला होता त्याच्यापेक्षा जास्त एरिया त्यांनी काबीज केला. म्हणजे आत्ता जे इस्रायल तुम्ही पाहताय युनायटेड नेशन्सने त्यांना कमी दिलं होतं, आता या युद्धामुळे त्यांना जास्त मिळालं. म्हणजे अरब देशांना वाटलं की चूक केली, यांच्यावर आक्रमण केलं. त्यानंतर इस्रायल सोबत पॅलेस्टाईनने बरीचशी छोटी मोठी युद्ध केली. त्यातच एक मोठं युद्ध झालं 1973ला, योम किप्पूर वॉर. मग हे सगळं घडत असताना पॅलेस्टाईनमध्ये एक पॉलिटिकल पार्टी बनत गेली. त्या पॉलिटिकल पार्टीचं नाव पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन. मग त्यांनी इस्रायल सोबत पीस टॉक सुरू केले. नंतर 1993ला ऑस्लो अकॉर्ड नावाचा एक शांतता करार झाला, ज्याच्यामध्ये इस्रायल हे वेगळा देश, त्याचबरोबर वेस्ट बँक आणि गाझापट्टी असलेला पॅलेस्टाईन हा वेगळा देश असणार आणि त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण असणार असं ठरलं. फक्त एक अट होती की गाझापट्टीतून जे पण ज्यूज आहेत त्यांनी परत इस्रायलमध्ये यावं. पण झालं उलटच. इस्रायलने ते काय ऐकलं नाही. गाझापट्टीमध्ये इनफॅक्ट इस्रायलची लोक म्हणजे ज्यूज लोक एक्स्ट्रा ऍड होत गेली. आता तिथल्या लोकांचा म्हणजे पॅलेस्टाईनवाल्या लोकांचा इस्रायलवरून विश्वासच उडाला. त्याने झालं काय, इस्रायलवरचा पण विश्वास उडाला आणि पॅलेस्टाईन मधली जी संघटना आहे PLO पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन त्यांच्यावरचा पण विश्वास उडाला. जेव्हा असं काही विश्वासघात होतो तेव्हा एक गट निर्माण होतो. तो गट म्हणजे कट्टरतावादी गट आणि याच कट्टरतावादी गटाचं नाव म्हणजे हमास. म्हणजे हमास हे ऍक्च्युली जहाल लोकांचा गट आहे. आणि आता या हमास संघटनेने जी गाझा स्ट्रीप आहे गाझापट्टी त्याच्यावर आपला होल्ड बसवलेला आहे आणि तिथून ते वारंवार इस्रायलवर अटॅक करत असतात. आता पण गाझापट्टीमध्ये हमास ही संघटना खूप ऍक्टिव्ह आहे आणि गाझापट्टीतून एकाच क्षणामध्ये एकाच रात्रीमध्ये जवळपास 5,000 रॉकेट्स इस्रायलमध्ये डागण्यात आले. आता इस्रायल याच्यावर काही शांत बसणार नव्हती. इस्रायलने पण प्रतिहल्ला केला, युद्धाची घोषणा केली आणि हे सगळं संघर्ष हे सुरूच राहणार आहे. आता ही गाझापट्टी, इस्रायल, वेस्ट बँक याच्यावर काय तोडगा निघेल हे तर वेळच ठरवेल. पण तुम्ही वेळ न घालवता आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच.